सत्य का साहस। नागपुरातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। शहरातील एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। आयुष वामन असे या मृत तरुणाचे नाव असून तो स्वीपर कॉलनी दानागंज परिसरातील रहिवासी होता। मिळालेल्या माहितीनुसार आयुष एका ठिकाणी हाऊसकीपिंगचे काम करत असे। नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता कामावर जाण्यासाठी जेव्हा त्याची आई त्याला उठवायला गेली तेव्हा आयुष गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला। कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की आयुषचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणीशी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते। आत्महत्येच्या रात्रीही त्यांचे फोनवर बोलणे झाले होते आणि त्यानंतरच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। आयुषने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला आहे, त्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे। मोबाईलमधील माहिती समोर आल्यानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल। रात्रीच्या वेळेला त्याने गळफास लावून घेतला आणि तो देखील एक हाऊसकीपिंगचं काम करतो एका ठिकाणी। त्यासाठी त्याला सकाळी 7 वाजता उठवण्यासाठी आई त्याचा दरवाजा उघडला असता किंवा त्याला ते लटकलेलं दिसून आलं। त्याप्रमाणे त्यांनी त्याला उतरवून हॉस्पिटलला नेलं। हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं। सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याने का केलं याची चौकशी करण्यात आली, तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी त्याचे मागील 2-3 वर्षापासून प्रेमसंबंध आहेत आणि हे संबंध त्यांच्या दोघांच्याही घरच्यांना देखील पूर्णपणे माहिती आहेत। परंतु मागील 2-3 दिवसापासून त्यांच्यात काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरून वाद चालू होता। त्या वादावरून त्या दिवशी रात्री देखील त्या मुलीबरोबर त्याचं फोनवर बोलणं चालू होतं आणि त्या फोन बोलणं झाल्यानंतर त्याने ते आत्महत्या केलेली असल्याचं दिसून आलेलं आहे। अब तक सत्य का साहस।